आणि शेतकऱ्यांना सांगतो, ज्या दिवशी दुसरी ही चर्चेची जी बैठक आहे याला दुसरे कुणी येऊ नये. शेतकऱ्यांनी फक्त अभ्यासक, तज्ज्ञ आणि सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी, मग ते विदर्भातले असतील, मराठवाड्यातले शेतकरी संघटनेचे अभ्यासक असतील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, कोकणातले असतील, मुंबईतले असतील, खानदेशातले असतील, सगळ्यांनी आंतरवालीत यावं. आपण एक विचारानं, एक दिलानं सगळ्यांनी लढायचं ठरवू. कारण त्याच्यातली माहिती तुम्हाला आहे. पब्लिक आम्ही कमी पडू देत नाही, त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कसे शेतकऱ्याचं नुकसान भरपाई मिळत नाही, कसा शेतकऱ्याची शान वाढत नाही, शेतकऱ्याची प्रतिष्ठा कशी वाढत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते आम्ही बघतो. तुम्ही फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर केलाय आणि पुढच्या ह्या शेवटच्या लढाई सुद्धा तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही आलात तर ही लढाई लढायला आणखी जोरी, तुम्ही नाही आलात तर आम्हाला त्यातलं माहित नाहीये. त्यामुळे मग पुन्हा शेतकरी आपला अडचणीत राहील. तुम्ही सगळ्यांनी यावं, की सगळ्यांना हेच आग्रहाचं निमंत्रण सगळ्यांनी समजावं, हाच फोन समजावा, हेच निमंत्रण समजावं. जेवढेचे नंबर आहेत तेवढ्याच आम्ही 100% बोलवतो. आणि तुम्ही सुद्धा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी, तुमच्या जे ओळखीचे तुम्ही त्यांना स्वतःहून फोन लावून सांगा की आंतरवालीला चला, आपण जाऊन ही शेवटची लढाई जिंकू लागू. आपण उभं आयुष्य शेतकऱ्यासाठी काम केलंय, आताही आपण शेतकऱ्याच्या आंदोलनात ही शेवटच्या लढाईत उभा राहू, असं तुम्ही एकमेकाला सांगून सगळ्यांना रविवारी बोलवा. आंतरवालीत आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतो. आंतरवालीतली टीम त्यांना सगळ्यांना फोन लावते. आंतरवालीतले शिष्टमंडळ आहे सगळं, ते जितके ओळखीचे नंबर आहेत त्यांच्या कालपासून संपर्कात आहेत की तुम्ही यावं म्हणून, आणि ते आजही दिवसभर फोन लावणार आहे. अंतरवालीचं जे शिष्टमंडळ आहे फोन संपर्क साधण्यासाठी, निमंत्रण सन्मानपूर्वक देण्यासाठी त्यांच्याकडे जेवढे नंबर उपलब्ध आहेत तेवढ्यांना सगळ्यांना ते कालही फोन लावतात, आजही दिवसभर फोन लावतील की 2 नोव्हेंबरला 2025 रोजी दुपारी 12 वाजता तुम्ही सगळ्यांनी अंतरवालीत या. मग ते सगळ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, संस्थापक असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, अभ्यासक असतील, कोणी आमदार असेल, कोणी माजी आमदार असेल, कोणी माजी मंत्री असेल, शेतकऱ्यांसाठी कोणी माजी खासदार असतील, शेतकरी संघटनेचे कोणी पक्ष असतील, त्यांना सगळ्यांना ते सन्मानपूर्वक निमंत्रण देतील. कोण नाही उचलला तर त्यांना मेसेज टाकतील, ते तुम्ही याच. पण ते सगळे येतील अशी 100% आम्हाला आशा आहे की आमच्याच वतीनं त्यांना सगळ्यांना ते निमंत्रण देतात. आणि आम्हाला असं आहे की शेतकऱ्यासाठी आयुष्य घातले सगळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी 100% अंतरवालीत येतील. हो, आम्ही आजही बोलणार आहे. मी शेट्टी साहेब असतील किंवा तुपकर साहेब असतील किंवा खोत भाऊ असतील, सदाभाऊ खोत भाऊ असतील, पाशा पटेल भाऊ असतील, आणखीन ते जयंत पाटील साहेब असतील. त्याच्यात आता मला हे ओळखीचे नाहीये, आपले ते धोंडगे साहेब असतील, असे बरेच ते चटक साहेब आहेत, ते दुसरे आपले काल ते आजारी आहेत म्हणलेले ते विजय दादा असतील, ते असे बरेचसे आहेत त्यांचे. पण पहिला काय वाटून पुन्हा एकच नाव घेतलं, मग आमचं नाव नाही घेतलं, मग आम्ही नव्हतो. त्यामुळे त्याला फरक पडत नाही. सगळे सन्मान्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जिथपर्यंत माहिती तिथपर्यंत आम्ही फोन लावतो आणि त्यांना निमंत्रित करतो. आणखीन कोण प्रहार संघटनेचे असतील, सगळे ते संस्थापक अध्यक्ष, आमदार कडू भाऊ असतील, जे काय असतील ना, ते सगळ्यांनाच ते शिष्टमंडळ फोन लावतो. नाही हो, करायची आता झाली नाही. आता चर्चा करायची 2 तारखेला आम्हाला सविस्तर की कोणत्या मागणीविषयी आपल्याला लढायचंय आणि जिंकायचंय. कारण बार शेतकऱ्याला पळून मजा नाही. शेतकरी पूर्ण ताकद ओतणार येतात, त्याच्यात जेवढी क्षमता आहे ना, शेतकरी तेवढी क्षमता या आंदोलनात दाखवणार आहे. अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले आणि अर्धे लोक शेतात, म्हणजे कामही बुडणार नाही आणि आंदोलनही थांबणार नाही. एका घरात 4 लोक असले तर 2 आंदोलन, एका घरात जर 15 लोक असतील तर 7 तिकडे 7-8 शेतात, कोणाच्या घरात 2 असतील तर 1 आंदोलनात 1 शेतात कामासाठी. इतक्या ताकदीची लढाई होणार. पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं ना, शांततेत होणार, पण शेतकऱ्याच्या पदरात नाहीच पडणार. कारण कसा पडत नाही काय बघतो, फक्त यांनी येणं गरजेचं आहे. देशातले नाही म्हणलं मी, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे आता
जालन्यातली जरी संघटना असली तरी ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे. कारण त्यांचं कार्यक्षेत्र देशभर वाढवण्यासाठी त्यांना प्रत्येकाला राष्ट्रीय अध्यक्ष, कोणाला संस्थापक अध्यक्ष असे नावं लागलेले. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रातले देशातले नाही बोलवतात, फक्त महाराष्ट्रात. सरकारला राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यावर नुकसान भरपाई देण्याचं आवाहन केलं होतं. अभ्यास करून ज्या जालना जिल्ह्यातून आंदोलन करत आहेत तिथल्याच शेतकऱ्यांना अभ्यास करून मदत पोहोचलेली नाही. हा, म्हणूनच यातून आता आंदोलन उभा करायचं ठरवलं. शेतकऱ्यांना न्याय नाही मिळू शकत. हे फक्त निवडणुकापुरतं फसवत राहणार आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या साबित राहण्यासाठी काम करतायत. नाही ते त्यांची प्रतिष्ठा, आमदार मंत्रीपद साबित राहण्यासाठी काम करतायत. आपल्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्याचं कोणीच काम करत नाही. प्रत्येक जण फक्त आशा लावतो ते माझे हे देऊन ते देऊ, देत नाहीत. 3-3, 4-4 वर्ष विमा पडले, 3-3, 4-4 वर्षाचे नुकसान भरपाई तशाच पडल्या त्यांची. इकडे हमी भाव केलाय 7,000, 9,000 का हमी भाव असेल त्यांचा. मी गजिनीला कशाला गेले की 3,500, 4,000 याचा हमी भाव. तिकडे सांगत 7,000 आहे आणि इकडे एक लाड होते शेणकापूस द्या 2,500-3,000 सोयाबीन द्या. आणि तिकडे भाव ही काय मिस्टेक चालली तेच बघायचं. या आंदोलनात दुधाला कसा भाव वाढत नाही, कांद्याला कसे वाढत नाहीत, फळबागाला कसे वाढत नाहीत, भाजीपाल्याचे भाव कसे वाढत नाहीत, आमचे कसं काय वाढत नाहीत, मालाचे भाव कसं काय वाढत नाही. माल म्हणजे सगळे आले शेतीमाल, ते कसं काय वाढत नाही हे बघायचं आम्हाला. कर्जमुक्ती कसं काय होत नाही भाव ह्या बारीनं बघायचं. कोण करीत नाही. आणि तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता आमच्या छाताडावर कोणचा नेता महाराष्ट्रात हिंडतो तेच आम्हाला बघायचा. तो महाराष्ट्रात कसं काय हिंडतो, म्हणजे आमची इज्जत घालून तो महाराष्ट्रात हिंडतो का? यांचा 1,000 कोटीचा प्रॉपर्टी झाला. आमचं आता पावसात सगळं वाहून गेलं, उद्ध्वस्त आयुष्य झालं शेतकऱ्यांनी. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ना आता यांना नीट करण्याचे दिवस आले. एकाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बॅलेट पेपर आपल्या गावात लावून द्यायचा नाही. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय ते निवडणुका ठेवणुका तिकडे खड्ड्यात गेले. म्हणजे आपल्याला काय रिस्क आहे का त्यांना निवडून आणायची, निवडणुका घ्यायची? आणि आपल्या लेकरा भावांचं काय? ते रविवारी सगळं आपण ठरवू. कारण अगोदरच आणखी चर्चाच नाही. नुसतं आंदोलन कधी होणार मी 1 महिना झाला हा विषय म्हणतो की शेतकरी आंदोलन उभा करायचं. नुसतं आंदोलन उभा करून मजा नाहीये. त्याचे सगळं सविस्तर ठरवावं लागणार आहे. हे आंदोलन कसं करायचं, मागण्या कोणत्या, त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी 2200 शेतकऱ्यांसाठी घातलंय त्यांना सन्मानानं आपण बोलवून आपण तिथं सविस्तर चर्चा करून आपण ही लढाई सुरू करू. तिथून पुढे सगळं ठरत कसं करायचं, काय करायचं आणि इमानदारीने लढाई मिळून 100% जिंकू. याच निमित्तानं माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगणं, तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे मन जिंकले. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढून हैदराबादच्या त्या JR नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. प्रमाणपत्र देण्याचं वाटप करण्याचं काम तातडीनं सुरू करा. तुम्ही काय आमच्याशी डाव खेळू नका. तुम्हाला वाटत असेल तिकडे आम्ही ओबीसीला म्हणून तुम्हाला धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला म्हणजे ओबीसी खुश. इकडे म्हणताल की मराठ्यांना आम्ही JR दिला म्हणजे मराठी खुश, मराठ्याचं मतदान घ्यायचं आणि ओबीसीचं मतदान घ्यायचं. ही डाव मी तरी कमीत कमी कधी यशस्वी होऊ देणार. तुम्ही मराठ्यांचे जे मन जिंकले ते कायम जर ठेवायचे असतील तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करायचं, वाटप करायचं काम सुरू करा. गावागावातल्या समित्या स्थापन करायचं लवकर आदेश द्या. शिंदे समिती नुसती कागदावर आहे, तिला महाराष्ट्रभर सगळ्या मराठवाडाभर नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा. त्यावेळी त्या लोकांच्या रोखून धरल्यात त्या द्यायच्या सांगा. ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र पण द्यायचं सांगा. आणि आणखीन एक याच्या बरोबर काम करा. हा माझा आरोप नाहीये, तुम्हाला सांगणं फक्त हे जे सांगतोय ते की तुमच्या सरकारमधले म्हणजे ते छगन भुजबळ
तुमच्या सरकारमधलेच लोक तुम्ही काढलेल्या JR विरोधात कोर्टात जातात कसं काय? तुम्ही तर जायचं नाही सांगितलं ना. कारण ज्या सत्तेत तुमच्या जी गोष्ट तुम्ही मराठ्यांना दिली, हैदराबादच्या JR काढून मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं जे फडणवीस साहेब तुम्ही ठरवलंय, मग तुमच्या सरकारमधला एक माणूस हायकोर्टात मुंबईच्या आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जातो कसा? तो खूप मोठा मराठ्यांना आम्हाला प्रश्न पडलेला. तुम्ही जर नुसते डोळे जरी वटारले तरी सगळे मंत्री टपाटपा जागेवर बसते, पण तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबळांनी 5 याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्यात कशा? हा खूप मोठा प्रश्न आहे. मग तुम्ही तर नाही ना करायला लागलं. छगन भुजबळला सांगून की तू म्हणजे द्यायचं एकीकडून आणि घालवायचं पण तुम्हीच.